आज आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हृदय पिळवून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. आता जो नाशिकला जी घटना घडली, एक चिमुकली 3.5 वर्षाची, तिने दुनियाच पाहिली नाही, जगच पाहिलं नाही, तिला अजून नातच समजलं नाही, अशा चिमुकलीवरती अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात येते. हा सर्व प्रकार सत्तेत बसणाऱ्यांसाठी लाजिरवाण्याची बाब आहे. आणि खास करून असे प्रकार जे घडत आहेत, हे का घडत आहेत, वारंवार अशा घटना का घडत आहेत, ह्या राज्याचे गृहमंत्री करतायत काय? जर तुम्ही कठोर शिक्षा देऊ शकला असता तर अशा वारंवार घटना घडत राहिल्या नसत्या. ज्या ठिकाणी नेत्यांवरती येतं त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा एन्काउंटर करून टाकता, आणि ज्या ठिकाणी सर्वसामान्याचा बळी घेता, सर्वसामान्य ठेचतात, त्या ठिकाणी तुम्ही एन्काउंटर का करत नाही, हा प्रश्न पडतोय. आज इतकी चिमुकली तुमच्या आमच्यातून निघून गेली आणि अशा वारंवार घटना घडतायत. जे हरामखोर अशा घटना घडवणारे आहेत त्याची हिंमत वाढते, आणि ह्या राज्याचं गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे आहे. तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, तुम्ही अपयशी ठरलाय, म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या पदाचा प्रथमतः राजीनामा दिला पाहिजे. कारण ते पद कोणाची मक्तेदारी करता दिलेलं नाहीये. ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य, शोषित, पीडित, वंचित घटकाला न्याय देण्याकरिता त्या खुर्चीची निर्मिती केलेली आहे. पण सध्या त्या पदाचा तुम्ही गैरवापर करताय. त्या पदावरून सर्वसामान्याला न्याय मिळत नाही, म्हणून जे असले हरामखोर आहेत विजय खैरनार सारखे, हे बळावलेत, हे माजलेत, आणि हे वारंवार शोषित, पीडित, वंचित घटकांचे लचके तोडायचे कामं करतायत, माता भगिनींचे लचके तोडायची कामं करतायत. आणि आम्ही उघड्या डोळ्याने ते पाहत बसायचं, पण बोलायचं नाही आणि कोणाला जाब विचारायची, अशी परिस्थिती ह्या राज्यामध्ये तुम्ही निर्माण केलेली आहात. ती परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. गृहमंत्री साहेब अजून जागे व्हा झोपेतून, आणि लवकरात लवकर विजय खैरनारला फासावर लटकवा, नाहीतर एन्काउंटर करून टाका.